ज्या ठिकाणी नामस्मरण चालू असतं का त्या ठिकाणी पाप राहत नाही. हा जो सभा मंडप आहे, हा जो धर्म मंडप आहे, या ठिकाणी किती जरी पापी व्यक्ती आला तरी सुद्धा त्याचा उद्धार होण्याची शाश्वती या ठिकाणी, कारण या ठिकाणी भगवंताचं चिंतन चालू आहे, या ठिकाणी पाप राहत नाही. अशा ठिकाणी आलं पाहिजे. जर नामस्मरण करणारा व्यक्ती तीर्थामध्ये स्नान करण्याकरता गेला तर तीर्थ नाही पवित्र होत, तीर्थ नाही पावन होत, आपलं मनुष्य नाही पावन होत, मनुष्य नाही पुण्यवान होत, तर तीर्थाचं पुण्य 100 पटीने वाढत असतं फक्त नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीने जर स्नान केलं तर. एवढं सामर्थ्य त्या ठिकाणी बाबा. यम सुद्धा नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीला घेण्याकरता येत नाही, एवढी ताकद भगवंताच्या नामस्मरणामध्ये. आणि त्याच नामस्मरणाची फलश्रुती सांगत असताना विश्वमाऊली ज्ञानोबराय पुढे सांगतात की बाबा रे, त्या भगवंताचं नामस्मरण जो करेल त्याच्याजवळ देव अखंड राहत असतो. एकदा भगवान परमात्म्याने अर्जुनाला प्रश्न केला, देवा तुला जर कधी भेटायचं राहिलं तर मी कुठे येऊ? भगवंत म्हणे वैकुंठात येऊ नको. म्हणे का वैकुंठात येऊ नको? भगवान परमात्मा सांगतात, तो मी वैकुंठी नसे, एक वेड बानो बिंबई न दिसे, परे योग्यांच्या मानसे उमडून जाय. भगवंत सांगतात की त्या वैकुंठात नाहीच आहे. मग देवा तू वैकुंठात नाहीये, मग कुठे? तया पासे पांडवा मी हरपला गिवसवा, जेत नाम गोशु बरवा करते माझा. ज्या ठिकाणी माझे भक्त माझं चिंतन करतात त्या ठिकाणी मी अखंड उपस्थित असतो, त्या ठिकाणी माझी प्राप्ती तुला होईल. एवढं सामर्थ्य या भगवंताच्या संकीर्तनामध्ये. म्हणून आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. बाकी नसले जर कधी सांगू बाबा, नुसतं एखाद्याला सहज बोललो मी आता मागे, म्हटलं दादा गळ्यात माळा घालून घ्या. तो मला सांगे म्हणे बाबा माळा घालले तू, पण मला चांगलाच मग फिरणं पडस म्हणे. त्याला म्हणतं का रे तुला चांगलाच मग फिरणं पडस? मी काय तुला नाशेल ती खरं काय सांगा बाबा, लोक काय बोलतील सांगता येत नाही. एका जणाला, आता आमच्या गावामध्ये सहज एका जणाला बोललो, म्हटलं दादा एकादशी धराव. तो म्हणे बाबा साबुदाणा चावतच नाही म्हण गे. म्हटलं बगर काय? म्हणे थंडी ना दिनेत पोटमा चपका चालतील म्हणे. म्हटलं वेपर काय? म्हणे तो ना गया तडतोड करस म्हणे. त्याला म्हणतं सफरचंद काय? आपली तेवढी ऐकत नाही म्हणे. त्याला म्हणतं उंदीर मारा औषध पडेल शे का? म्हणजे घरमा मारी दे बुवा नया नुया. लोक काय करतील सांगताच येत नाही बाबा, आणि बोलतील काय हाही विचार नाही. कीर्तनकार जर माझ्यासारखा राहिला तर आमले समैशनीच राहणं पडेल बाबा. मनासारखा बारीक जर राहिना ना, लोक काय बोली टाकतील सांगता येत नाही. माझं इकडे मालेगाव तालुक्यात कीर्तन होतो बाबा, गावनं नाव सांगत नाही. यलमायर कथा गुत्तल रास मालेगावनं महाराष्ट्रासाठी कोण रिकामा कामी केली तिथे सांगितली. ऐका तिकडचे आहेत ना ते चिखलवडचे. ऐका त्यावेळेला बाबा गाडी नसल्यामुळे बसनं जायचो. उतरलो बस स्टँडला उतरल्यानंतर एका जणांनी मला जोरात आरडी दिली, राम राम जगद्गुरु. इकडे तिकडे पाहिलं, पुढे जायला लागलो. अजून त्यांना आरडी दिली, राम राम जगद्गुरु. अजून इकडे तिकडे पाहिलं, पुढे जायला लागलो. अजून त्यांना आरडी दिली. म्हणे अ जगद्गुरु तुमलेच बोलाय रानू, इकडे या. त्याच्याकडे गेलो. म्हटलं दादा कृष्ण म्हणते जगद्गुरु किंवा तुकोबरांना जगद्गुरु म्हणतात, आम्ही कसले जगद्गुरु? नाही म्हणे बाबा खरा जगद्गुरु ते तुम्ही नसतोच म्हणे. म्हटलं कस काय? म्हणे जगना पैसा सोर जगतोच म्हणे सन जगद्गुरु म्हणे. लोक काय बोलतील बाबा सांगता येत नाही. असो असंच राज ना कीर्तन, अशीच राज ना. आम्हाला पण वाटतं बाबा गाथा ज्ञानेश्वरीचे प्रमाण सांगावे बाबा, आमची चुकी नाहीये, पण आम्ही जनागर कीर्तनी जातो तोच भाऊ आम्ही सांगत बाबा दणदणीत होऊ द्या म्हणतं, गाडी बोलावता आधी. आजच्या यजमानांनी काही सांगितलं नाही बरं, जरी काम ऐका त्यावेळेला बाबा विठाला नामावरती प्रीती आहे, त्या अखंड भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले असतात. आणि बाबा भगवान परमात्म्याची भक्ती करा, निस्वार्थ भक्ती करा, पण भक्ती करत असताना मनामध्ये कर्म चांगलं ठेवा. जर कर्म चांगलं असेल तर भगवंताची भक्ती तुमची सफल होणार आहे, कारण तो भगवान परमात्मा तुमच्या अंतःकरणातली भाव पाहत असतो. तुमचं कर्म जर वाईट असेल तर तुम्ही कितीही देवाचं चिंतन करा, देव प्रसन्न होणार नाही. अलीकडच्या काळामध्ये चाललंय का काय, एक लोटा जल सारी समस्या का हल. जातायत ना तुम्ही महादेवाच्या मंदिरावरती, अरे एवढी बिकट परिस्थिती झाली बाबा सध्याच्या काळामध्ये. महादेवाच्या मंदिरावरती जे नाही ते सापडसो. आमच्या घराच्या बाजूला दिगंबर काका महादेवाचं मंदिर आहे. 2 वरीस ना मसाला होई जाई, इथल्या लोंगान मिऱ्या सापडण्यात. असं काही देवाला अर्पण करू नका मायबाप. ऐका एवढी बिकट परिस्थिती बाबा, रात्रीच्या 2-2 वाजेला सुद्धा महिला माता महादेवाच्या मंदिरावरती जातात. मी अमळनेर साईड कडनं कीर्तन करून येत होतो. चंद्रकांत बाबा कीर्तन करून येत असताना
अमरनेरच्या बाजूला एक गाव आहे आणि रोडाच्या बाजूला महादेवाचं छोटंसं मंदिर आहे. एक बाई समोरून येत होती, पांढरी साडी होती, केश मोकळा होता, हातना दिवा होता आणि अमावस्या होती त्याची. मी ती बहिणी देखताच गाडी थांबली. आमच्यासोबत आमचे काका होते. त्या काका म्हणे भाऊ उतरू नको. म्हटलं मग पहिली तिनं पाय देत म्हणे. शिधा शेत का उलटा शेत बा. म्हटलं काका शिधा शेतच पाय म्हणे उतर, पण हनुमान चालीसा म्हण सांगता येत नाही भाऊ म्हणे, अमावस्या आहे म्हणे आज. त्या वेळेला बाबा गेलो हळूहळू त्या आईला सांगितलं. म्हटलं आई तुम्ही कोण आहात? म्हणे बाबा मी 8 म्हणे. म्हटलं पांढरी साडी घालून केस मोकळे करून रात्री 2 वाजेला तुम्ही कुठे जातात? म्हणे बाबा महादेवाच्या मंदिरावरती. मग तसं काय उगणारच नाही होती का? नाही म्हणे बाबा मला कोरा महादेव सापडावना होता म्हणे. खरंच सांगा ऐका, तो देव तुमची भक्ती पाहतो, तुमच्या मनातला हेतू पाहत नाही, तुमची श्रीमंती पाहत नाही, तुम्ही कधी जात आहात देवाकडे हे सुद्धा तो भगवान पाहत नाही. फक्त आणि फक्त तुमच्या अंतःकरणातला हेतू तो भगवान परमात्मा पाहत असतो. तुम्ही दुपारी 12 वाजेला जरी गेलात, फक्त तुमचा हेतू जर शुद्ध असेल, भगवान परमात्मा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या भगवंताचं चिंतन करा, अखंड त्या देवाचं चिंतन करा. आणि या संत महात्म्यांनी काय केलं बाबा, या नामावरती त्यांची अखंड प्रीत होती, भगवंताच्या नामावरती त्यांनी अखंड प्रेम केलं. त्यांनी जागत असताना देवाचं भजन करतील यात नवल नाही, झोपे देवाचं भजन करतील यात सुद्धा नवल नाही, स्वप्नात सुद्धा ते देवाचं भजन करत होते. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्नी पांडुरंग. एवढंच नाही, त्यांचं मुख देवाचं भजन करेल यात नवल नाही, त्यांचे केस सुद्धा देवाचं भजन करत होते बाबा. त्यांचे केस सुद्धा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत होते. भागवतामध्ये मोठा प्रसंग आलेला आहे. आता वेळेच्या अभावी पुढे चालतो, लक्ष देऊन ऐका. केस भगवंताचं भजन करतील यात नवल नाही. जनाबाईने गाईचं शेण गोळा करावं आणि त्या शेणाच्या गौऱ्या जनाबाईने तयार कराव्यात आणि त्या गौरीतनं सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज यावा, एवढं सामर्थ्य त्या संत महात्म्यांकडे असते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे काका. जनाबाईने तयार केलेल्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणेत, गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणेत, बिनपायण्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत. आई गौरी काहीच बोलत नाही. विठोबाचे नाम उच्चारी तोंड, विठोबाचे नाम उच्चारी तोंड, विठोबाचे नाम उच्चारी तोंड, विठोबाचे नाम उच्चारी तोंड. प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे, प्रत्यक्ष ते कुंड चर्मका, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाये, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाये, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. विठोबाचे नाम उच्चारी तोंड, विठोबाचे नाम उच्चारी तोंड, विठोबाचे नाम उच्चारी तोंड, विठोबाचे नाम उच्चारी तोंड. ऐका, महाराजांनी गोड प्रमाण दिलं. ज्याचं तोंड विठ्ठलाचं भजन करत नाही ती काय माहितीये, ज्या ठिकाणी चप्पल तयार करणारा व्यक्ती चांबडं भिजत घालतो ना, ते कुंड आहे. म्हणून भगवंताचं भजन केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. काशीपर्यंत कीर्ती गेली. काशीचे संत कबीर महाराज आले आणि चौकशी केली, जनाबाई कुठे? लोकांनी सांगितलं म्हणे शेणगोळा करण्याकरता गेली. गेले वाटेनं 2 बाया भांडण करत होत्या. त्या बायांना विचारलं म्हणजे काग बाया का भांडण करतात? त्यावेळेला एका बाईनं सांगितलं, महाराज या बाईनं माझ्या गौऱ्या चोरल्या. कबीर महाराज म्हणजे तुमचं भांडण सोडवतो, आपापल्या गौऱ्यांची निशाणी सांगा. त्या एका बाईनं सांगितलं, महाराज माझ्या ज्या गौऱ्या त्या विठ्ठल विठ्ठल बोलतात. कबीर महाराज म्हणे बाई काय बोलते, गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलतात का? म्हणे बघा, गौऱ्या चेक करायला सुरुवात केली बाबा. 100 गौरीतनं 75% गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आणि कबीर महाराजांना कळालं ही बाई दुसरी तिसरी कोणी नसून ही संत जनाबाई आहे. आणि मग जनाबाईसाठी संत कबीर महाराज म्हणतात, जनी जनी तो सब कुछ कहे नाम देव की दासी, जनी जनी तो सब कुछ कहे नाम देव की दासी, अरे वो दासी नाही वो तो सब संतन की काशी. हो, एवढं सामर्थ्य त्या जनाबाईचं होतं काका. म्हणून भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. अहोरात्र ते संत महात्मे भगवंताच्या भजनामध्ये मग्न असतात. अरे
आपल्याच खानदेशामध्ये नंदुरबार नावाचा जिल्हा आहे, त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये संत दगाजी बापू होऊन गेले. अरे आपलं मूक देवाचं भजन करीत नवल नाही तर संत दगाजी बापूंचा कमंडलू सुद्धा हरे राम हरे कृष्ण भजन करत होता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नुसतं टाळ्या वाजून समोरच्या व्यक्तीला प्रोत्साहन देण्यापेक्षा आपण त्या संत महात्म्यांसारखं भजन करा, हेच सर्वात मोठं प्रोत्साहन त्या कीर्तनकाराला असतं, हेच सर्वात मोठं प्रोत्साहन असतं. म्हणून भगवंताचं भजन केलं पाहिजे, अखंड त्या भगवंताच्या चिंतनामध्ये मग्न असलं पाहिजे. आणि संत महात्मे हेच करतात. गोविंदासनी गोविंद सयनी गोविंद त्यामणी बैसलासे. बघा हो महाराज, हे त्यांचं अंतर्लक्षण सांगितलं, त्यांचं काहीतरी बाह्य लक्षण सांगा ना. तर महाराज म्हणतात वर्ध्व पुंड्र भाड कंठी शोभे माड कापीचे कडी काढ तया बेने. त्यांनी वर्ध्व पुंड्र भाड लावलेला आहे, उभा गंध लावलेला आहे, कपाळावरती सुंदर असा गंध आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशी माडा आहे, आणि शिवाय त्यांना यम सुद्धा घाबरत असतो. कापेजे कळी काढ तया बेने गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामणी. चालेल, फक्त 2 मुद्दे ऐका. प्रथमतः मला एका गोष्टीचं खूप कौतुक वाटतं आणि एका गोष्टीचा खूप आनंद होतो. आपल्या खानदेशामध्ये खानदेश वारकरी सेवा मंडळ म्हणून एक सुंदर असं मंडळ कार्य करतंय सध्याच्या युगामध्ये. बघा, मंडळ अनेक आहेत, मला कोणावरती टीका नाही करायची बरं का, परंतु या मंडळाचं एवढं सुंदर कार्य की मंडळ आता सध्याच्या काळामध्ये ज्या गोष्टींची गरज या समाजाला आहे ती गरज हे मंडळ पुरवतोय. बाबा एक सांगू, रक्तदान शिबिर असतील, अनाथालय असतील, मूकबधिर मुलांच्या संस्था असतील, अशा अनेक संस्थांना या मंडळाने खूप सुंदर मोठा प्रतिसाद दिलेला आहे. आणि मला एका गोष्टीचं खूप गर्व आहे की माझ्या खानदेशामध्ये असं मंडळ स्थापन झालेलं आहे. बघा, मी काही त्या मंडळाचा वैयक्तिक प्रचारक नाही, फक्त वारकरी संप्रदायाचा प्रचारक आहे. आणि जे माझ्या वारकरी संप्रदायाचं काम करत असेल त्याचा मला गर्व असला पाहिजे, गर्व असला पाहिजे. खूप आदरणीय आमच्या नारायणआबांनी मला सांगितलं, म्हणले महाराज खूप कार्य त्या मंडळाचं आहे. आणि खरंच कौतुकाची गोष्ट आहे बाबा, खूप मोठं काम हे मंडळी करतात. अरे पुण्यापर्यंतच्या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी पुरस्कार प्राप्त करून दिले. आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये या खानदेशाचं नाव, या खानदेश वारकरी मंडळाचं नाव आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा गेलं. एवढं मोठं सामर्थ्य या खानदेश वारकरी मंडळाने मिळवून दिलेलं आहे बाबा. म्हणून माझं तर एक वैयक्तिक मत आहे, नसतील त्यांची या ठिकाणी कोणी कार्यकर्ता मंडळी आलेले, पण जोरदार त्यांच्यासाठी एकदा जोरदार ते तुमच्याकडनं कसली अपेक्षा करत नाही, फक्त तुमच्याकडनं त्यांना एकच अपेक्षा आहे की या समाजाने आपल्या पाठीशी राहिलं पाहिजे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते कार्य बंद पडणार नाही. म्हणून तुम्हाला एक विनंती, त्या खानदेश वारकरी मंडळाच्या पाठीशी राहा. सुंदर काम करतायत. मला वाटतं वृद्धाश्रमालाही त्यांचं खूप मोठं योगदान आहे, ते मूकबधिर मुलांच्या संस्थेलाही खूप मोठं योगदान आहे. अनेक आता कोरोनाच्या कालखंडामध्ये त्यांनी जे व्यक्ती गेले, जे व्यक्ती त्या कोरोनामध्ये शहीद झाले, त्यांच्या आई वडिलांचा सत्कार ठेवला, त्यांना आर्थिक मदत त्या ठिकाणी केली. असं अनेक कार्य हे मंडळ करतंय. म्हणून त्या सर्व मंडळींच्या चरणावरती कोटी कोटी दंडवत करतो. आणि महत्वाचे 2 शब्द सांगतो, तेवढे शब्द फक्त तुम्ही ऐका. माझं पूर्ण कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल, फक्त 2 मुद्दे घरी घेऊन जा. वेळ होत असेल 5-10 मिनिटं होऊ द्या वेळ. वाईट ऐकण्यापेक्षा चांगलं जर कधी 5 मिनिटं जास्त ऐकलं तर कधीही जीवनाचं सोनं होत असतं. पहिला मुद्दा, मायबापाची सेवा करा. दुसरा मुद्दा, प्रत्येक मायबापाला विनंती आहे, आपल्या मुलांना संस्कार कमवून द्या. मुलांना या जगामध्ये संस्कार कमवून द्या. संपत्ती कमवून देण्यापेक्षा संस्कार कमवून द्या. संस्कार ही काळाची गरज आहे. जर तुमच्या मुलांना संस्कार असतील तर कोट्यावधीची श्रीमंती एका वर्षामध्ये प्राप्त करून देतील. पण जर तुमच्या मुलांना संस्कार नसतील ना काका, कोट्यावधीची इस्टेट एका वर्षामध्ये नष्ट करू शकतील. म्हणून संस्कार कमवून द्या. अरे एवढी बिकट परिस्थिती झालेली बाबा, धुळ्याकडनं आमचा प्रवास होतो, रात्री 1:30 2-2 वाजेला मी इकडनं जात असतो हायवेने. 18, 19 वर्षाची मुलं दारू पिऊन फिरतात, हातामध्ये दारूच्या बाटल्या घेऊन फिरतात. बरेच मुलं आम्हाला म्हणतात, महाराज आम्ही दारू पितो, तुमच्या बापाच्या पैशाची पितो का? त्यांना माझं एकच सांगणे, दादा आमच्या बापाच्या पैशाची तू दारू पित नाही, पण दारू पिऊन तुझ्या बापाच्या अगोदर मरून जाशील याचं काय? त्या माय बापाने तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे तुला. त्या आई वडिलांची तर काळजी घ्या. प्रत्येक मुलाला सांगणं माझं, शासन, व्यसन आणि फॅशन या 3 गोष्टीच्या नादी लागून जीवन बर्बाद करू नका. तुमच्या ताकदीची उभ्या महाराष्ट्राला गरज आहे, उभ्या भारताला गरज आहे. अरे जाऊन बघा, भारत मातेच्या सीमेवरती 18, 19 वर्षाची मुलं त्या ठिकाणी आहेत.
त्यांना नाही काय, त्यांना नाही का बाप, त्यांना नाही का भाऊ, त्यांना नाही का बायको, सर्वांचा त्याग करतात आणि भारत मातेच्या सेवेकरता त्या ठिकाणी तैनात असतात. काय जीवन त्या मुलांचं असेल, काय जीवन असेल. या ठिकाणी ज्यांचा मुलगा आर्मी मध्ये असेल ना, त्या आई वडिलांना विचारा सणासुदीला तुम्हाला गोड घास गेला का? अरे पुरणाची पोळी जर कधी असेल ना, ती पोळी सुद्धा त्यांना तिखट लागते. का लागते? ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं तो मुलगा आपल्यापासून दूर राहत असेल, काय गोड लागेल त्या मायबापाला जीवन? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काका 50-60 किलोमीटरचा प्रवास करून थंडीच्या वेळेला, ज्या वेळेला मी घरी जातो ना, गाडीचा आवाज ऐकल्याबरोबर आमच्या आई ओट्यावरती येऊन उभी राहते, अंगावरती 2 चादरी टाकते आणि सांगते, बाळा एवढ्या थंडीने आला, तुला थंडी वाजत नसेल का रे? त्यावेळेला मनात विचार येतो, अरे 100 किलोमीटर प्रवास केला थंडीमध्ये तर माझ्या आईला झोप लागली नाही. रात्रीच्या 2 वाजता आमच्या अंगावरती चादर टाकते. ज्या मायचे लेकरू 0 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये जीवन जगत असेल त्या आईची अवस्था काय होत असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 7 दिवसाकरता जर भागवत कथेला कुठे बाहेर गेलो ना काका, आमच्या आईला झोप लागत नाही, लगेच आमच्या आईचा फोन येतो, का रे महाराज कधी येशील बाळा? तुझ्याशिवाय जेवण जात नाही, झोप लागत नाही, घरामध्ये सुनं सुनं वाटतं. त्यावेळेला मनात विचार येतो, अरे 7 दिवसाकरता घरातनं बाहेर निघालो तर आमच्या आईला झोप लागत नाही, जेवण जात नाही. ज्या मायचं लेकरू 7-7 वर्ष तिला बघायला मिळत नसेल त्या आईची अवस्था काय होत असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एखाद्या आर्मीवाल्या जवानाच्या बायकोला किंवा आईला जर कधी भारताचा नकाशा दिला ना काका, ऐका बरं का, ती कधीही त्या नकाशामध्ये आपला भारत पाहणार नाही, महाराष्ट्र पाहणार नाही, जिल्हा पाहणार नाही, तालुका पाहणार नाही. त्या नकाशामध्ये फक्त एकच पाहते, माझा नवरा, माझा मुलगा कोणत्या बॉर्डरवरती उभा आहे, ती बॉर्डर ती आई पाहत असते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विचार करा, काय जीवन ते मुलं जीवन जगत असतात. म्हणून प्रत्येक तरुण भावाला सांगणे, दादा जीवन जगत असताना त्या आर्मीवाल्या जवानाचे आदर्श मनामध्ये घे. तुझ्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. वासनारूपी प्रेमापायी जीवन बर्बाद करू नको. देशाधर्माचं काम कर, जीवनाचं सोनं होईल. जर दर 2-3 दिवसाला पेपरला न्यूज येते, अमक्या अमक्या मुलीने अमक्या अमक्या मुलाला प्रेमात धोका दिला म्हणून त्या मुलाने आत्महत्या करावी. अरे तुमचा आमचा जन्म हा आत्महत्या करण्याकरता झालेला नाही. पवित्र छत्रपती शिवराजांच्या वंशामध्ये तुम्ही आपण जन्माला आलेला आहात, आत्महत्या करण्याकरता नाही. प्रत्येक भावाला सांगणे, दादा वासनारूपी प्रेमापायी जीवन बर्बाद करू नको. तुला प्रेम करायचं असेल देशा धर्मावरती प्रेम कर. प्रत्येक तरुणांसाठी एक वाक्य बोलेल आणि सेवा आटोक्यात घेऊन लक्ष देऊन ऐका. क्यों मरते हो यारो बेवफा सनम के लिए ना दुपट्टा मिलेगा कफन के लिए. क्यों मरते हो यारो बेवफा सनम के लिए ना दुपट्टा मिलेगा कफन के लिए. मरना है तो मरो मेरे यार वतन के लिए. तिरंगा मिलेगा तुम्हें कफन के लिए. तिरंगा मिलेगा तुम्हें कफन के लिए. देशा धर्मावरती मरा. प्रत्येक तरुण बहिणीला सांगणे, ताई तू माझी रक्ताची बहीण नाही पण धर्माची बहीण आहे. त्या नात्याने सांगतो, दीदी जीवनामध्ये एवढी शिक एवढी शिक एवढी शिक. शिकत असताना तुझं नाव स्वर्ण अक्षरामध्ये कोरलं गेलं पाहिजे, पण शिकत असताना आपल्या बापाची मान या समाजात कधी खाली जाऊ देऊ नको. हेच तुझं सर्वात मोठं शिक्षण आहे. हेच सर्वात मोठं शिक्षण आहे. अरे सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य होतं का कोणी राग मानून घेऊ नका. सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य होतं. सिंधुताई सपकाळ सांगायच्या, भारतातनं बलात्काराचा शब्द कधी कमी होईल, कधी नष्ट होईल, ज्या वेळेला भारतातली प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी अंग भरून अंग झाकून कपडे घालायला शिकेल, त्या दिवशी भारतातनं बलात्कार नावाचा शब्दच निघून जाईल, शब्दच निघून जाईल. अरे किती भयंकर परिस्थिती काका, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अंग झाकणे आपली संस्कृती आहे, अंग प्रदर्शन करणे आपली संस्कृती नाही. आपण छत्रपती शिवराजांच्या आई होते जिजाई साहेब, राजसिंहासनावरती बसले होते तरी जिजाई साहेबांच्या डोक्यावरचा पदर खाली गेला नाही. परपुरुषाचा हात आपल्याला अंगाला लागू नये म्हणून यत्नी कुंडामध्ये उडी टाकणाऱ्या त्या राणी पद्मिनीच्या देशामध्ये तुम्ही आपण जन्माला आलेला आहात. प्रत्येकाला सांगणे, संस्कृती जपा, धर्म जपा. धर्मावरती फार मोठी ग्लानी आलेली. प्रत्येक मायबापाला सांगणे, तुम्हाला जर कधी तुमच्या मुलाचा मुलीच्या मोबाईलचा पासवर्ड माहित नसेल तर तुम्हाला अधिकार नाही आपल्या मुला मुलींना महागडा मोबाईल घेऊन देण्याची. महागडा मोबाईल घेऊनच देऊ नका ना, तुम्हाला मोबाईल कळत नसेल तर. दर 8 दिवसाला, दर 2 दिवसाला आपण आपल्या मुलाची शाळेमध्ये विचारणा केली पाहिजे, त्याचा मोबाईल बघितला पाहिजे. कारण का अलीकडच्या काळामध्ये नास्तिक वृत्तीचे लोक आपल्या मुला मुलींना टार्गेट करतायत आणि आपल्या हिंदू धर्मावरती फार मोठं संकट आणण्याचा प्रयत्न करतात, हिंदू धर्मावरती ग्लानी आणण्याचा प्रयत्न करतायत. या गोष्टीची काळजी घ्या. आता जवळच 19 फेब्रुवारी येते छत्रपती शिवराजांची जयंती. प्रत्येकाला सांगणे, डीजे लावून आणि छत्रपती शिवराजांसमोर नाचून छत्रपती शिवराजांची जयंती साजरा करू नका. साजरा करायची असेल तर छत्रपती शिवराजांचे विचार आपल्या अंतःकरणामध्ये आणा. ही सर्वात मोठी शिवजयंती, ही सर्वात मोठी शिवजयंती. अलीकडच्या काळामध्ये बरेच अधर्मी लोक छत्रपती शिवराजांवर त्या आक्षेप घेतात. त्या अधर्मी लोकांसाठी एक वाक्य बोलतो, सेवा आटोक्यात घेतो. हिंदू धर्म तो पवित्र है, अधर्मी इंसान तू क्या जाने. हिंदू धर्म तो पवित्र है, अधर्मी इंसान तू क्या जाने.
जो हिंदुस्तान के औलाद नहीं वो छत्रपती शिवाजी महाराज को क्या माने, छत्रपती शिवाजी महाराज को क्या माने. प्रत्येकाला सांगताय माझं, देशा धर्मावरती प्रेम करा, मायबापाची सेवा करा. कार्यक्रमाला उपस्थित समस्त गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. यांच्यामध्ये नवे नवे तुमच्या सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटपर्यंत जेवढेही कीर्तनकार आहेत तेवढं सर्व माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं मोठे आहेत. त्याच नातीन फक्त मी उंचीतून वाढी जायची, उंची मग आपली बराबरी कोणीच करणार नाही. सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी उंचीतून इथला वाढी जायले बाबा 24 उरीस ना, पण लोकसले अशी वाटत 47-48 उरीस ना. एका ठिकाणी कीर्तन होतं, आता दाढी वाढलेली पांढरा फेटा बाग. तो एक जण मालिचारी म्हणे, बाबा पोऱ्यान लगीन बिगीन करणार. त्यानंतर कोणा पोऱ्यानं म्हणे तुम ना पोऱ्यान तर काका मनच बाकी शिरे. लोकले ध्यानमा भरत नाही बाबा. लोकले बाबा कसा पाहिजे, दाढी गाडी बॉडी. आपला बा गाडी बी नाही, दाढी बी नाही, बॉडी बी नाही. माईक ना दांडा आपला मग फरक नाही. माईक न स्टँड सुद्धा पुरत नाही. माले काहीतरी तुमनं भाग्य समजा रे पुरी केलं तर पाटलं ठेवणं पडतं. खरं आहे ना बाबा. हो, झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबराच्या चरणावर. पण खरंच बाबा आपलं वजनच पडत नाही बाबा. एकान मला विचारलं म्हणे तू कीर्तनकार आहे का, म्हणतो नाही मरी मायना पोतराच शेबू. काय सांग, झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबराच्या चरणी अर्पण करतो. बोलण्याच्या वगामध्ये काही वेडवाकडं बोललं गेलं असेल, बुद्धीचा वाणीचा दोष समजा. सर्व श्रोते सज्जन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत.